चला तर मग सुरू करूया आजचा ब्लॉग। त्यामध्ये पहिला एशियाचा सर्वात हायेस्ट पीक चायपत्ती मधली पानं तोडलेली आहेत, जिथून आपण टी गार्डन मधून आलो ना। नाही पडणार स्वप्न, निमिषा घाबरले। शुभ सकाळ मित्रांनो, मी सिद्धार्थ पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑन एक्सप्लोर। तर मित्रांनो, ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही आता बघितलाच असेल की ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ होता। आपण मुंबईवरून उटीला आलेलो, तर त्याच्यामुळे जेवढाही प्रवास झालेला ना तो तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे, कसं यायचं काय यायचं। आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल ना तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व डिटेल दिलेली आहे, तर ती जाऊन तुम्ही बघू शकता एकदा। तर आज दुसरा दिवस आहे आणि आज आपल्या व्हिडिओचाही पार्ट 2 आहे। तर त्याच्यासाठी आज आपण फिरायला जाणार आहोत, उटी एक्सप्लोर करणार आहोत पूर्ण। उटीमध्ये तुम्हाला आता काय काय बघण्यासारखं आहे किंवा कुठे कुठे जाऊ शकता, तर ह्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला। तर चला तर मग सुरू करूया। आणि इकडे चला तर मग सुरू करूया आजचा ब्लॉग आणि भेटूया आपण डायरेक्ट। आता पहिल्यांदा आपण नाश्ता करायला जाणार आहोत, नाश्ता करून मग नंतर मग फिरायला जाणार आहोत आपण। चला तर मग चालूया। आणि आपला आता नाश्ता करून झालेला आहे, नाश्ता केला आहे दोघांनी आणि आता आपण रिक्षा रेंटवर घेतलेली आहे, ती आपल्याला 8 प्लेस फिरवणार आहे। तर त्याच्यामध्ये पहिला एशियाचा सर्वात हायेस्ट पीक म्हणून डोटा बेट्टा म्हणून एक प्लेस आहे, तर पहिले आपण तिकडे जाणार आहोत आणि तिकडून मग पुढचे दुसरे प्लेस आहेत जे कव्हर करणार आहोत आपण। चला तर मग पहिले आपण तिकडे जाऊया, तो प्लेस एक्सप्लोर करूया आणि त्याच्यानंतर मग दुसरे प्लेस एक्सप्लोर करूया। आता इथे रिक्षा थांबले पेट्रोल भरायला आणि मग इथूनच आपण आता इथून सरळ इथं तुम्हाला समोर दिसत असेल, इथूनच आपण आता डोटा बेट्टा पीकला जाणार आहोत। चला तर मग तिकडे जाऊया आणि बघूया। पूर्ण आउटर लुक दिलेला आहे त्याला, कुबेरा खूप खतरनाक दिसते। अरे मागे आहेत ना, फ्रीज में पानी माइनस में चला जाता है, हाँ -1 में आ जाएगा। खतरनाक व्ह्यू दिसतो इकडून वरून। डोटा बेट्टा पीकला जायला पहिले इथे एंट्री लागते। इधर ही गया डोटा बेट्टा पीकला आल्याच्या पार्किंग मागं केलेली आहे त्यांनी आणि इथून एंट्री आहे आणि इथून पूर्ण मार्केट, इथून शॉपिंग करू शकता, खाण्यासाठी सर्व काय दिलेलं आहे इथं। खूप भारी आहे इथं, भरपूर गोष्टी आहेत इथं खाण्यासाठी। स्ट्रॉबेरी आहे आणि हे काय अंडी, अंडी कसली अंडी। घरून येताना चष्मा घरीच राहिला म्हणून आता इथून एक नवीन घेतला। कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा। निमिषाची चॉईस आहे, निमिषा लहान पोरांच्या वर फुग उडवायचे घेतले। तिथून आपण 20 रुपयाचं तिकीट घेतलं, 2 जणांचे 10 रुपयाचं तिकीट आहे आणि तिकडून आले का नंतर मग इकडे पुढे यायचं आपल्याला। हा डोटा बेट्टा पीक आहे, तिकडून व्ह्यू खूप छान दिसतं इथून। पण आज काय माहिती काय खूप गाड्या आलेल्या तिथं, VIP पोलिसांच्या VIP गाड्या आहेत तिकडे। फूड कोर्ट आहे इथं। वरती आलोय थोडासा आणि वरती येऊन व्ह्यू बघा,
त्याच्यावरतीच आपण आलेलो आहे आणि वरून व्ह्यू बघा. इकडे खालती पोलिसांच्या गाड्या आहेत, खालती कोणतरी VIP आलेलं आहे माहीत नाही. डोटापेटा पीकवरनं आपला फोटोशूट झालेला आहे, फोटोज काढलेले आहेत थोडेफार आणि आता आपण खाली चाललो. डोटापीकच्या बाजूनेच एक रस्ता दिला खाली जायला, तिकडेच चाललोय. बघूया काय आहे तिकडे. त्या बाजूने एक रस्ता दिला ना, तिथूनच व्ह्यू आहे इथून. डोटापेटा पीकच्या इथूनच निघालो. आता वरती जाऊन नंतर मग दुसरीकडे जाऊ. उटीला आलो आणि उटीची काहीतरी आठवण म्हणून हा फ्रीजचा स्टिकर घेतलेला आहे. मॅग्नेट आहे मागं, खूप छान दिसत होता. चणे घेतलेत खायला, थोडंसं टेस्ट करून बघूया कसं लागतात. एक वाजून मला 1:15 वाजले. थोडंसं ऊन आहे पण थंडी अजून तशीच आहे, जशी सकाळी लागत होती ना सेम तशीच थंडी लागते आता पण. थंडी थोडी पण कमी झाली नाही. डोटापेटा पीकवरून निघालो आपण. आता टी गार्डनला चाललो आहे. टी गार्डनला जाऊया. तसंच टी फॅक्टरीला पण चाललो आहे आपण. चला दाखवतो तुम्हाला टी गार्डन आणि टी फॅक्टरी. आणि हा इकडे आहे टी गार्डन वरती. इथून तिकीट घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. चला दाखवतो तुम्हाला. पर पर्सन 220 रुपीज आहे. कॅमेरा तिकीट सोबतचा कॅमेरा आणला असेल ना तो 20 रुपये एक्स्ट्रा तिकीट आहे कॅमेऱ्याचा. सर्व घरच्यांना कॉल केलाय, व्हिडिओ कॉलवर घेतले आणि चालू आहे तिचं. व्ह्यू बघा मित्रांनो. मुलांचे फोटोज काढतोय आणि हा व्ह्यू बघितला. सर्वात जास्त चायपत्तीची शेती केली जाते इथं. तुम्ही इकडे आलात ना तर भरपूर डोंगर जागेवर बघाल ना सर्व तुम्हाला असंच दिसेल. चला आता दुसऱ्या प्लेसवर जाऊया, टी फॅक्टरीमध्ये जाऊया. टी गार्डनमधून निघालो आपण आता आणि आता आपण चाललोय टी फॅक्टरीमध्ये. तिकडून बघूया, चायपत्ती घेऊन जाऊया घरी. अजून जे चॉकलेट्स असतील चॉकलेट्स घेऊन जाऊया. ही आहे टी फॅक्टरी, चॉकलेट फॅक्टरी. चालेल का?
इथे डोटा भेटतं, टी फॅक्टरी म्हणून टॅग भेटतं. हे बघा असं टॅग भेटतं. मग इथून आपल्याला पुढं जायचं असतं वरती. इथून आपल्याला वरती जायचं आहे तिकडे टी फॅक्टरीमध्ये. टी फॅक्टरीमध्ये आलो आपण. 20 रुपीज तिकीट आहे पर पर्सन, ते दिलेलं आहे. तिकडून असं सरळ पुढे जाणार आहोत आपण. त्याच चायपत्तीमधली पानं तोडलेली आहेत. जिथून आपण टी गार्डनमधून आलो ना, त्याच गार्डनमधले त्याची फक्त पानं तोडलेली आहेत आणि इथं ठेवलेली. त्याच पानांची प्रोसेस इकडे पुढे केली जाते. इथं बघू शकता तुम्ही पानं पूर्ण वेगवेगळी करून इकडे खाली चाललेत. आता खाली जाऊया, खाली प्रोसेस दाखवतो तुम्हाला कशी आहे. पूर्ण चायपत्तीचा वास येतो खाली. इकडे चायपत्तीची प्रोसेस चालू आहे. चायपत्तीची प्रोसेस चालू आहे पूर्ण. खूप मोठी प्रोसेस आहे. चायपत्तीची जी पानं होती ती पूर्ण छोटी छोटी पावडर सारखी करून नंतर या जागेवर टाकली जातात. ते पोल आहे काहीतरी. इथे चायपत्तीचे थर लावलेत. ह्या प्रोसेसमध्ये शेवटची प्रोसेस केली जाते चाय पावडरची. ही शेवटची प्रोसेस आहे आणि मग इकडून ही चाय पावडर तयार झाली. सर्व पिशव्यांमध्ये भरले जाते. त्याच्यानंतर मग पॉकेटमध्ये पॅक केली जाते. हे बघा, हे असं पॅक केलं जातं पॉकेटमध्ये. खूप मोठी प्रोसेस आहे. हे बघा, ही मशीन आहे. तिच्यामध्येच पॉकेटमध्ये भरली जाते ती. तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे पॉकेट्स आहेत. यात पिशव्यांमध्ये भरून नंतर आपल्या मार्केटमध्ये येते चायपत्ती. दाखवून झाल्यानंतर मग इथं तुम्हाला चायसुद्धा प्यायला भेटते फ्रीमधून. अण्णा आहे, चाय देतात फ्रीमध्ये. थँक्यू अण्णा. निमिषा चाय पिते. निमिषा कसं वाटते चाय? टेस्ट कशी आहे? छान आहे. चाय पिऊया आता आणि बाहेर भेटूया आपण. थोडीशी बघूया चायपत्ती घ्यायची आणि चॉकलेटसुद्धा घेऊया घरी न्यायला. आपण मग अशी चाय पिला ना, तीच टी आपण इथून विकत घेतोय. चाय पावडर. टी घेतलेली आपण इथं. आता ती चाय पावडर घेतलेली आणि चाय पावडर घेतल्यानंतर आता आपण चॉकलेट फॅक्टरीमध्ये चाललो आहे. त्याच्यात चाय पावडरची जी लाईन होती ना, त्याच्यातून समोरून रस्ता दिलेला आहे. चॉकलेट फॅक्टरीमध्ये चाललो आहे. बघूया आता चॉकलेट कशी बनते इथं. थँक्यू. चॉकलेट्स दिले आहेत आपल्याला फ्रीमध्ये. बघूया इथे चॉकलेट बनते. हे बघा, पॅक केले सर्व चॉकलेट.
जे त्यांनी फ्री दिलेले ना आमंड नट्स म्हणून चॉकलेट होते ते खूप चांगले लागत होते, तेच आपण घेतलेले आहेत आणि तेच घेऊन चालवले. आता आपण ही पहिली रिसिप्ट दिली, ही खालती जमा करायची आणि मग ती आपल्याला देणार. इथं बिल करायचं आपल्याला आणि मग इकडूनच आपल्याला ती चॉकलेट्स भेटतील. त्याची प्रोसेस बघा, ते चॉकलेट पॅकिंग करून ते वरती ते ह्याच्यामध्ये ठेवणार रीलमध्ये आणि मग तिथून ते येऊन पूर्ण असे गोल 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 करून मग इकडे खाली येणार अण्णाकडे. त्याच्यानंतर मग अण्णा ते तिकीट बघून पे केलेले हे चिठ्ठी बघून मग आपल्याला ते जमा करून देणार. वा छान आहे. अजून आता येतंय ते अजून खाली, असं वाटतं टोल नाका लागलाय मध्ये, त्याच्यामुळे टाईम लागतंय. हे बघा आलं खाली, तिथून खाली आलं ते आणि हे आपला. थँक्यू अण्णा. चल आणि हे घेतलेलं आहे नको मग. कॅरी बॅगसाठी 20 रुपीज चार्ज आहेत. चाय पावडरसाठी आपल्याला फ्री भेटलेली, तिचाच उपयोग करूया. एक्झिट झालेली आपली. खूप काय काय घेतलं. मागचा व्ह्यू आणि हा एक व्ह्यू. इकडल्या रोटी आहे. इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात. अनलिमिटेड कॉम्बो, सुपर सेवर कॉम्बो, बंजी स्विंग, बंजी जंप, कंबी जंप. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात इथे. वॅक्स म्युझियमला आलेलो आपण आता. आतमध्ये जाऊया इथून. हॉरर हाऊस घेतलेला आहे आपण आता. हॉरर हाऊस घेतलेला आहे आपण आता. हॉरर हाऊसमध्ये जाऊया. 50 रुपये तिकीट होता, तो दिलेला आहे. साऊंड इफेक्ट आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवतो कसं आहे. फ्लॅश लाव ना थोडी. हे बघा, ते इथं असं दिलेलं आहे हॉररमध्ये. इकडे दाखव. इकडे असे साऊंड इफेक्ट दिलेले आहे. हॉरर हाऊस आहे. नाही पडणार स्वप्न. निमिषा घाबरले. हवा हॉरर हाऊस हे इथं नाही रे, नको घाबरू. पकडून ठेव. संपलं, जाऊया बाहेर. खूप घाबरले. झालेले आपलं बघून हाऊसमध्ये जाऊन आलो आपण. निमिषा, हॉरर हाऊसचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप घाबरलेली. आणि आता आपण बॉटॅनिक गार्डनमध्ये चालू. आपले 4 ते 5 पॉईंट फिरून झालेले आहेत आणि आपण आता 2 पार्टमध्ये करणार आहोत. तर आपण दुसऱ्या पार्टमध्ये जे बाकीचे प्लेस राहिले ते दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करू आपण. 3 पॉईंट बाकी आहेत. अजून आपले 3 पॉईंट बाकी आहेत. तर ते 3 पॉईंट आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण करूया. पार्ट 3मध्ये आपण त्याचा दुसरा पार्ट करूया. चला तर मग भेटूया आपण नंतर.